नमस्कार मित्रांनो, दुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळी लहान मुलं ईश्वरीच्या घरी आलेली असतात आणि ती लहान मुलं म्हणतात की शी बाबा, खरंच हा दादा ना, अगं हा काही बोलूच देत नाही. म्हणजे ना, नुसता हा आम्हाला शांत करत असतो. गाडीतून येत असताना पण आम्ही हेच करत होतो. म्हणजे आम्ही जरा मस्ती केली की हा दादाना नुसता ओरडत होता. तेव्हा मग आता त्या मुली म्हणायला लागतात की ताई तू तरी सांग ना याला. मग अर्णव म्हणतो "आता बसता का सगळेजण?" तेवढ्यातच मग ईश्वरी म्हणते की "सर तुम्ही जरा थांबवा. अहो लहान मुलं आहेत ती, लहान मुलं काय करणार?" तेव्हा मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की "इतकी ना त्यांची साईड घेऊ नको, नाहीतर ना ते तुझ्या डोक्यावर नाचत बसतील." तेव्हा मग लगेचच ते मुलं म्हणतात की "अरे ही दादाने आयडिया मस्त दिली. म्हणजे आपण आता याच्या डोक्यावर नाचू शकतो. जाऊ दे, डोक्यावर नाही तर असं तरी आपण नाचूया. चला." असं म्हणून ती मुलं आता तिथून बाजूला जातात आणि नाचायला सुरुवात करतात. नंतर मग आता ईश्वरी त्यांच्याकडे बघतच राहते. अर्णव म्हणतो की "मिसिंदोर बघितलं का, यांचा किती दंगामस्ती चालू आहे, किती कल्ला करतायत ते." तेव्हा मग ईश्वरी आता त्यांच्याकडे बघून हसत असते आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते की "सर, अहो खरंच ती लहान मुलं आहेत आणि लहान मुलंच दंगा नाही करणार मग कोण करणार मला सांगा. आणि तसंही लहान मुलांनी दंगा केल्यानंतर काही झालं तरीही आपण मोठ्या माणसानेच ते सावरून घ्यायचं असतं ना. आणि मला सांगा, ही लहान मुलं आहेत ती मस्ती करतायत. जर त्यांना आपण एका जागेवर बसायला दिलं तर ते एकतर मोबाईल तरी बघत बसतील, नाहीतर टी व्ही तरी बघत बसतील. मग मला तुम्ही सांगा की त्या माणसांनी मोबाईल बघितलेला चांगला की अशी मस्ती केलेली चांगली, बरोबर की नाही?" तेव्हा मग मुली म्हणतात की "हो, आता दादा दे उत्तर." तेव्हा मग ईश्वरी त्यांच्याकडे हसत बघायला लागते आणि नंतर मग ती म्हणते की "दादा हा असाच आहे का? म्हणजे ताई तुला राग नाही येत का याचा, हा असा बोलत असतो त्याचा?" त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते की "एक गंमत सांगू का मी तुम्हाला या दादाबद्दल? तुम्हाला वाटत असेल की हा असा आहे, परंतु खरंच तो मनाने खूप प्रेमळ आहे, आतून कितीही कठीण असला तरीही." तेव्हा मग हे सगळं बघितल्यानंतर मुलं ही मस्ती करायला निघून जातात. नंतर नमू इथे प्रसाद बनवून सगळं काही रेडी झालेलं असतं. आई येते आणि म्हणते की "नमू हे घे, नैवेद्य दाखवून घे." रामाची पूजा झालेली असते, सगळा नैवेद्य दाखवत असतात. त्यानंतर मग नमू तिथे येते आणि नमू बघायला लागते आणि म्हणते की "आई, अगं नैवेद्य दाखवून झालेला आहे. मगाशी इशूचा फोन आला होता ना गं, काय म्हणत होती इशू?" असं ती बोलल्याबरोबर आता लगेचच तिला टेन्शन यायला लागतं. चेहऱ्यावरचा रंगच आईच्या उडून जातो. नम्रता म्हणते की "आई, अगं सांग ना काय झालं? म्हणजे मगाशी आला होता ना कॉल, काय सांगत होती ती?" तेव्हा सुप्रिया म्हणते की "हो अगं, तिच्या घरी पण ते सगळी पूजा वगैरे चालू आहे ना, ते सांगत होती सगळं ती." मग ती म्हणते की "बरं, या व्यतिरिक्त अजून काही बोलली का ती?" तेव्हा आई म्हणते की "हो अगं बोलली ती. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की सध्या त्यांच्या घरामध्ये टेन्शन सुरू आहे ना, म्हणजे थोडं गंभीर वातावरण आहे." तेव्हा मग नम्रता म्हणते की "हो मग मलाही माहिती आहे, पण त्याचं काय म्हणत होती ती?" तेव्हा आई म्हणते की "अगं तिचं असं म्हणणं होतं ना नमो, की ना तुमचं लग्न ना हे थोडं उशिरा व्हावं, म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं लग्न थोडं लांब ढकललं जाणार आहे असं तिचं म्हणणं होतं." तेव्हा मग नमू चिडते आणि म्हणते की "हो, मग काय माहीतच होतं मला हे. टाका, टाका आणखी लांबणीवर लग्न. काहीच प्रॉब्लेम नाही मला. मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? म्हणजे आम्हाला काय वाटतं आमच्या मनाचा कोणी विचारच करत नाही ना. किती काही झालं तरीही आमच्या बाबतीत कसलाच विचार होत नाही. आम्हाला आमचं मतच नाही आहे ना." असं झालं हे सगळं. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हीच समजून घ्यायचे अशी गोष्ट झाली आहे नाही. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की "अगं समजून घे ना, मला काय बोलायचे ते. नमू प्लीज ऐकून घे." परंतु नमू ऐकत नाही. ती म्हणते की "हो, कुठलाही विषय असला तरीही त्याचा विषय थेट आमच्या लग्नावरच येऊन थांबतो. जाऊ दे, काहीच हरकत नाही. मला तर सवयच झाली." असं म्हणून ती वैतागत निघून जाते आणि सुप्रिया तिला ऐकवत असते, "थांब माझं ऐकून घे." परंतु ती अजिबात ऐकूनच घेत नाही. नंतर मग ती निघून गेल्यानंतर खूप डिस्टर्ब झालेली असते आणि सुप्रिया म्हणते की "आता काय करायचं ना, मला खरंच काही सुचत नाही आहे." तेव्हा शुभंकर म्हणतो की "म्हणजे काकू, मी या विषयात बोलू का? खरं तर मी बाहेरचा आहे, परंतु मी या विषयावर बोलले तर चालेल का?" तेव्हा ती म्हणते की "अरे असं का म्हणतोयस तू? तू पण या घरातलाच आहे शुभंकर, बोलू शकतोस तू." मग ती विचारते की "मला सांग शुभंकर, हे सगळं मला खूपच टेन्शन वाटतंय. आता कसं समजवू तिला?" तेव्हा तो म्हणतो की "हे बघ, मला असं वाटतंय ना काकू, की आपल्याला ही नमुला जरा समजून घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळेला तिच्या घरी तिकडे प्रॉब्लेम होतील आणि हिने समजून घ्यावं असं काही नाही आहे ना. आकाश आणि हिच्या लग्नावरच त्याचा परिणाम होतो, हे फार चुकीचं आहे. त्यामुळे जर आपण तिला समजून घेतलं नाही ना, तर ती या बाबतीत निगेटिव्ह होईल आणि आपल्याही बाबतीत. त्यामुळे आत्ताच्या वेळेला तिला आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे." असं शुभंकर आता आईला समजावतो.
शुभंकरने एवढं सगळं समजावून सांगितल्यानंतर आता सुप्रियालाही त्याचं म्हणणं पटत असतं. प्रत्येक वेळी तर आकाश आता तिला म्हणजेच ईश्वरीला समय आणून देतो आणि म्हणतो, "वहिनीसाहेब, आणखी काही करायचं आहे का?" तेव्हा मग ती म्हणते की हो, पूजेसाठीची तिकडची जी फुलं आहेत ती आणून द्या. तेवढ्यातच मग तिथून अर्णव येतो आणि म्हणतो की "मिस इंदौर, काय झालंय? ती बघ, ती मुलं आहेत तिथे बसली आहेत, आणखी काय करायचं आहे?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, मला सांगा, आपल्याला एक आयडिया करावीशी वाटते मला. म्हणजे ना माझ्या डोक्यात एक प्लॅनिंग आलं आहे." तेव्हा अर्णव विचारतो की "कशाबद्दल? काय प्लॅनिंग आहे?" ईश्वरी त्याला म्हणते की "एक काम करूया आपण. आपण आता ना हे सगळं थांबवूया. म्हणजे ना आपल्याला एकच युक्ती करावी लागेल. अर्णव सर, आता ना राकेशचा जो नंबर आहे ना, तो नंबर हा हवालदाराने आणून दिला आहे ताईला, म्हणजेच तो मोबाईल. मग तो मोबाईल एव्हाना ताईने चार्ज करून ऑन केला असेल. मग आपल्याकडे असंच सिम कार्ड एक पडून आहे. त्या सिम कार्डवरून तुम्ही एक काम करा, पूजा चालू असताना ना बाहेर जा नंतर आणि त्या फोनवर फोन करा. मग त्या राकेशची जेव्हा नेहमीची रिंगटोन वाजेल तेव्हा तरी त्याच्या लक्षात येईल ना की हा आपला फोन आहे आणि त्यामुळे तो त्याबद्दल काहीतरी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच आपण एक काम करूया, आपण त्याच वेळेला त्याला बरोबर पकडायचं आणि मग त्याची ती रिंगटोन वाजल्यानंतर ना तो जाऊन तो फोन उचलेल. मग अशा वेळेला एक होईल, आपल्या घरात रामाची पूजा होईल आणि त्यानंतर रावणाचं कायमचं घरातून पर्दाफाश होऊन जाईल." असं त्यांचा आता प्लॅन ठरलेला असतो. नेहमीप्रमाणे आता ईश्वरी आणि अर्णव त्या पूजेसाठी सुरुवात करत असतात. ईश्वरी ही अर्णवला हार देते आणि म्हणते की "ही रामाच्या मूर्तीवरती हा हार घाला." आणि मग त्यानंतर अर्णवला ती तो हार घालायला सांगते आणि नंतर मग आकाशने फुलं आणून दिल्यानंतर त्या फुलांना घेऊन ईश्वरी म्हणते की "सर, तिथे रामाची मूर्ती आहे ना, तिथे त्या पावलापाशी 2 ही फुलं ठेवा." मग अर्णवला ती फुलं ठेवण्यासाठी देते. तेवढ्यातच आजी, वल्लरी, अंजली वगैरे सगळेजण येतात. ते घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालेलं असतं. सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर मग आता आजी तिच्याकडे बघत म्हणत असते की "बरं ईश्वरी, अर्णव, खरंच खूप छान सुंदर पूजा केली आहे तुम्ही. म्हणजे इतकं सगळं पाहून ना खूप बरं वाटतंय. ही लहान मुलं पण किती छान वाटतायत सगळी बसलेली घरात. हे सगळं पाहून ना मला खरंच जुन्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे माहिती आहे का, अर्णवचे बाबा होते ना रमाकांतजी, तेही असंच करायचे. म्हणजे तेही इतक्याच आनंदाने आणि उत्साहाने रामोत्सव साजरा करायचे." तेवढ्यात मग वल्लरी म्हणते की "हो, राम उत्सव अगदी मस्तपणे साजरा करायचे, परंतु मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण मात्र काही त्यांनी घेतले नाही." असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला तर वल्लरीचा खूप राग येतो आणि नंतर मग ईश्वरी ही मुद्दामच विषय बदलण्यासाठी म्हणते की "सर, ते काहीही असो, तुम्ही पण ही सगळी पूजा ना अगदी मनापासून करत आहात आणि लहान मुलं आहेत ना, तेही अगदी छान एन्जॉय करत आहे. सगळं काही व्यवस्थित आहे, बरोबर की नाही?" तेव्हा आकाश म्हणतो की "हो दादा, तू पण हे सगळं अगदी मस्तपणे आणि छान करतेस बरं का. सगळं व्यवस्थित हँडल करत आहेस." असं म्हटल्याबरोबर तो त्याच्याकडे हसतच बघत राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळी मुलं अगदी आनंदाने सगळं काही बघत असतात. तेव्हा अर्णव काहीतरी चुकीचं पटकन बोलून जातो आणि तो ईश्वरी आणि आकाश दोघंजण बोलत असताना अर्णव काहीतरी उलटं परत बोलून दाखवतो. त्यामुळे ती मुलं म्हणतात की "ताई, हा दादा का असा आहे? म्हणजे सगळ्या जणांचंच तसं वागतो का हा? म्हणजे आता आमच्याशीही तसंच वागत होता आणि तुमच्याबरोबर पण आता तो असंच उलट बोलतोय. म्हणजे त्याचा स्वभावच तसा आहे का?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "अरे थांबा, सगळेजण दंगामस्ती करू नका. त्याचं काय आहे ना की घरात लहान बाळ आहे, त्याच्यामुळे जास्त आवाज करू नका. ते बाळ आपल्या आवाजाने घाबरेल. त्यामुळे लहान मुलांनाही ही सूचना आहे आणि मोठ्यांनाही हीच सूचना आहे." असं ईश्वरी बोलते. त्यानंतर मग आता रामाच्या जन्मासाठी अंजली आपल्या लेकीला आणि नवऱ्याला म्हणजेच राकेशला घेऊन आलेली असते. आता ईश्वरी सगळ्यांना उभं करायला सांगते आणि नंतर मग रामाचा पाळणा ते बोलत असतात. सगळे अगदी आनंदाने आणि उत्साहाने रामाचा जन्म इथे साजरा करत असतात आणि ते पाहत असताना सगळ्यांना खूपच कौतुक वाटत असतं. आता वल्लरी आणि आजी बाकीचे सगळे उभे असतात आनंदाने. ईश्वरी रामाचा पाळणा गात असते. तिच्याबरोबर मामी आणि बाकीचे सगळे देखील राम उत्सव साजरा करत असतात आणि लहान मुलं देखील आनंदाने या सगळ्यात सहभागी झालेले असतात. ईश्वरी हे सगळं अगदी मनापासून करत असते आणि ईश्वराला नक्कीच आता रामाचा आशीर्वाद हा मिळणारच असतो. अंजली सगळं काही व्यवस्थितच आता बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अंजलीचं बाळही या सगळ्या गोष्टी आनंदाने सगळं बघत असतं. ईश्वरी आणि अर्णव हे सगळं करत आहेत याचं सगळ्यांना कौतुकच वाटतं. अर्णव ईश्वरी एकमेकांना खुणवत असतात आणि ते खुणवत असताना त्यांचं एकमेकांकडे लक्ष असतं. आता या क्षणाला आपल्याला लवकरात लवकर राकेशचा पर्दाफाश करायचा आहे हे त्यांच्या फक्त डोक्यामध्ये असतं. कारण की काही केल्या राकेश हा कसा आहे आणि त्याचं कशाप्रकारे पर्दाफाश करायचं हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतं आणि ईश्वरी मात्र अगदी मनापासून हे सगळं करत असते.
आणि तेवढ्यातच आता सगळेजण रामाची आरती म्हणायला सुरुवात करतात आणि लहान मुलंही अगदी मनापासून टाळ्या वाजवत असतात. त्याचबरोबर आता इथे रामाची पूजा करून झालेली असते, रामाचा पाळणा देखील गाऊन झालेला असतो. मग नंतर सगळेजण रामाच्या मूर्तीकडे बघून आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा देवाकडे मागत असतात आणि लहान मुलं पण अगदी देवाकडे उभे राहून मनापासून देवाकडे प्रार्थना करत असतात. तर ईश्वरी इथे देवाकडे प्रार्थना करत असते की हे देवा, आमच्या घरात जो काही प्रसंग घडला आहे तो तर तुला सगळा माहीतच आहे, परंतु या प्रसंगामध्ये लवकरात लवकर घरातला जो आमचा हा रावण आहे त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर यावं, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि ते रूप लवकरात लवकर आमच्यासमोर यायला हवं आहे. असं म्हणून आता तिथे ते सगळेजण उभे असतात. लहान मुलांना प्रसाद वाढण्यासाठी ईश्वरी आता आलेली असते. सगळ्यांना ती प्रसाद घेण्यासाठी बसवते आणि प्रत्येकाला जेवण वाढत असते आणि नंतर मग आता सगळ्या जेवायला सुरुवात करतात. ईश्वरी म्हणते की मुलांनो, करा रे, जेवायला सुरुवात करा. तेवढ्यात आता ती एक लहान मुलगी असते, ती म्हणते की ताई, जेवण खरंच खूप छान झालं आहे, हा खूपच टेस्टी झालं आहे. तेव्हा ईश्वरीलाही खूप बरं वाटतं. नंतर आकाश लाडूचं ताट घेऊन येतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला सगळ्यांना लाडू वाढण्यासाठी सांगते. आता अर्णव गोड म्हणून सगळ्यांच्या ताटामध्ये आता लाडू वाढायला जातो आणि तो लाडू देत असताना सगळी लहान मुलं अगदी गालातल्या गालात बघून त्याच्याकडे हसत असतात आणि तो मुद्दामच त्या एका मुलीला अर्णव विचारतो की आणखी देऊ का तुला लाडू. तेव्हा ती दादा नको रे, बस बस असं बोलायला लागते आणि सगळ्यांना कळतं की अर्णव पण काही वाईट नाही आहे, तो पण खरंच खूप चांगला आहे. सगळी मुलं आता आनंदाने जेवण करत असतात. सगळं पाहत असताना अंजली पण ते आनंदाने सगळं बघत असते. ईश्वरी अर्णव दोघंही मनापासून ही पूजा करत आहेत. घरात सगळीकडे आनंद असतो. लहान मुलं मनोभावे जेवत असतात. वल्लरी आजीला म्हणत असते की खरंच किती छान वाटतं ना, म्हणजे ह्या दिवशी आपण लहान मुलांना बोलवतो, फारच ते आनंदाने खात असतात. आणि आजीही अर्णवकडे आणि ईश्वरीकडे बघून कौतुकाने त्यांच्याकडे बघत असते. या सगळ्यामध्ये आता अर्णव ईश्वरी यांचा प्लॅनिंग सुरू असतं. म्हणजे डोक्यातल्या डोक्यात अर्णवचं सुरू असतं की कधी एकदा हे सगळं होतं आहे आणि कधी एकदा राकेशचा पर्दाफाश होत आहे. तेव्हा सगळ्या मुलांचं आता प्रसाद घेऊन झालेलं असतं. सगळे मुलं ईश्वरीचं कौतुक करत असतात की ताई, खरंच खूप छान झालं होतं, आम्हाला खूप आवडलं. तेव्हा मग ईश्वरी येते आणि त्यांना पिशवी देते आणि म्हणते की हे घ्या, हा प्रसाद आहे आणि यात काही लाडू आहेत आणि हा घ्या तुम्ही आणि सगळ्यांनी वाटून खा बरं. असं म्हणून ती सगळ्यांना खायला देते आणि नंतर सगळी मुलं आनंदाने निघून जातात. ताई बाय बाय असं करून. आणि मग मुलांना ती सांगते की हे बघा, हा आकाशदादा आहे, हा तुम्हाला घरी सोडेल. हां, मग आकाशला ती सोडायला सांगते आणि नंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही त्यांचं हे काम तर पूर्ण फत्ते झालं. आता पुढचं काम म्हणजे राकेशचा पर्दाफाश. आता राकेशला पकडण्यासाठी ह्या दोघांचं ते सगळं कारस्थान सुरू असतं. नंतर ईश्वरी आता किचनमध्ये जाते आणि बाकीचं सगळं काही आवरायला बघत असते. तेवढ्यातच राकेश हा तिथेच बसलेला असतो. ईश्वरीचं लक्ष किचनमधूनच त्यांच्याकडे असतं. अर्णव बाहेर जाऊन दुसऱ्या फोनमधून, म्हणजेच दुसरं जे सिम कार्ड असतं त्याच्यावरून फोन लावत असतो आणि ते सिम कार्डवरून फोन लावत असताना समोरूनच तो त्याच्याकडे बघत असतो. आणि नंतर मग राकेशला तो फोन लावायला जातो त्या सिम कार्डवरून आणि तिथेच राकेशचा फोन टी व्हीच्या जवळच असतो आणि फोनची रिंगटोन व्हायला लागते. अर्णव आता आतमधूनच लक्ष देत असतो की राकेश येऊन पटकन फोन उचलतो का ते. तेवढ्यात आता राकेशचा फोन वाजत असतो, परंतु त्याचं लक्षच नसतं. इथे ईश्वरी मात्र त्यांच्या आजूबाजूलाच असते, जेणेकरून राकेशवरती पूर्ण लक्ष ठेवता आलं पाहिजे. नंतर मग अर्णव बघतो आणि विचार करतो की हे काय, अजूनही राकेश फोन का उचलत नाही आहे आणि त्याचा फोन हा त्याच्या रूममध्येच असतो. आता ईश्वरीचं आजी कौतुक करते आणि म्हणते की ईश्वरी, खरंच खूप सुंदर केलंस बाळा तू सगळं. हे सगळं जे काही आहे ते खूप उत्तमरित्या पार पाडलंस तू, खूप छान. असं म्हणून आता कौतुक झाल्याबरोबर ईश्वरीलाही खूप बरं वाटतं आणि त्यानंतर अर्णव लपून छपून बघतो की याने याचा फोन कुठे ठेवला असेल. तर अर्णव हा लपूनच फोन बघत असतो तिथून आणि तो घरातून येऊन आता फोन लावायला लागतो. तेव्हा मग फोन वाजत असताना राकेशचं लक्ष नसतं. अंजली विचारते की अहो, तुमचं लक्ष आहे कुठे, तुमचा फोन वाजतोय. तेव्हा मग तो म्हणतो की काय, माझा फोन. मग ती म्हणते की हो अहो, तुमच्याच फोनची रिंगटोन आहे ही, तुमचं लक्ष का नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की सॉरी, ॲक्च्युली ना मला समजलं नाही पटकन. तेव्हा मग ती म्हणते की हो जा, हा तुमचाच फोन आहे. आणि नंतर मग तो फोन घेण्यासाठी म्हणूनच पुढे जात असतो आणि तेवढ्यात ईश्वरी आता हे सगळं बघत असते आणि अर्णवला खुणावत असते की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा राकेश म्हणतो की मला ना समजतच नाही आहे, म्हणजे मला कळत नाही आहे का माझाच फोन आहे. तेव्हा मग अंजली म्हणते एक मिनिट, रूममध्येच आहे फोन, आता मीच आणते. असं म्हणून ती फोन घेण्यासाठी म्हणून तिथून निघून जाते आणि तेवढ्यातच अंजलीच्या लक्षात आलेलं असतं की त्याचा फोन हा रूममध्येच वाजत आहे.
आणि ती बाळाला तिथेच ठेवते आणि म्हणते की बाळा थांब हां मी येतेच. आणि मग ती तिथेच बाळाला ठेवून आतमध्ये निघून जाते आणि फोन घेते. आणि फोन घेत असताना तिच्या लक्षात येतं की कोणाचा तरी अननोन नंबरचा फोन आहे. ती फोन उचलायला जाणार तेवढ्यातच तो फोन कट होऊन जातो. ती म्हणते की हा कोणाचा नंबर होता, अननोन नंबर वाटतोय, पण कोण फोन करत असेल यांना. मग जाऊ दे, बरं आता यांना हा फोन दिला पाहिजे. ईश्वरी अर्णव दोघेजणही रूममध्ये येतात आणि रूममध्ये आल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टींचा विचार पडलेला असतो. ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की अर्णव सर आपला हा प्लॅन पण फ्लॉप गेला असं वाटते. म्हणजे नक्कीच त्याला कळलं असणार का आपल्या प्लॅनबद्दल. अर्णव म्हणतो की नाही, पॉसिबल तर नाही आहे त्याला कळणं, हे त्याला कळलंच नसेल. मग ईश्वरी म्हणते की नक्की काय प्रकार झाला मला तेच कळत नाही आहे. अर्णव म्हणतो की मिस इंदोर एक गोष्ट नक्की आहे, ते म्हणजे की हा राकेश ना त्याने नक्कीच काहीतरी वेगळंच प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा आता याला पकडायचं कसं, हा प्लॅन तर आपला अयशस्वी झाला. ईश्वरी म्हणते की आता आता आणखी आपण काय करू शकतो, एक काम करू शकतो. आली आहे माझ्या डोक्यामध्ये ना एक तिरबिन्नाट आयडिया आली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की आता ही तुझी तिरबिन्नाट आयडिया म्हणजे नेमकं काय आहे. ईश्वरी म्हणते की हो सांगते, मी सगळं सांगते माझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे ते. आपण ना एक काम करूया सर, हा जो बॉल आहे ना, हा बॉल ना आपण राकेशच्या डोक्यावर मारूया. तेव्हा अर्णव म्हणतो की काय, त्याच्या डोक्यावर मारल्यावर काय होणार आहे. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही असं मूवीमध्ये वगैरे नाही का पाहिलं, एखाद्या माणसाची मेमरी गेलेली असते तेव्हा ज्या माणसाला लागलं आहे ना त्याच ठिकाणी जर परत लागलं तर मग पुन्हा त्याची मेमरी येत नाही किंवा त्याची मेमरी लॉस होते असं काहीतरी. मग तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की या माणसाचं आपण काहीच करू शकत नाही. मग आपण एक काम करूया, हा जो बॉल आहे ना, हा बॉल ना त्याच्या डोक्यावर मारूया. अर्णव म्हणतो की कुठे ते कुठे. ईश्वरी म्हणते काय शोधताय तुम्ही. अर्णव म्हणतो की तुझे पाय कुठे आहेत, खरंच पाया पडलं पाहिजे, काय तुझ्या डोक्यामध्ये आयडिया येते ना, खरंच काही सांगता येत नाही. ईश्वरी म्हणते की सर असं काय बोलताय तुम्ही, हो किती भारी आयडिया आहे ही. आणि या आयडियाने त्यांच्या डोक्यात काही आलं तर त्याला आठवलं तर एकदम उत्तमच होऊन जाईल ना काम. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की ठीक आहे बघूया आता काय होतं ते. तर इथे अंजलीला मात्र टेन्शन आलेलं असतं. अंजली मोबाईल बघत बसलेली असते आणि विचार करते की आमचे हे सगळे जुने फोटोज, त्यांचे दोघांचेही लग्नाचे फोटो असतात. ते पाहत असताना ती म्हणते की खरंच यांना जर काही आठवलं, हे फोटो बघून तरी काहीतरी आठवलं पाहिजे, नाहीतर खरंच खूप वाईट होणार आहे. तेवढ्यातच तिला मोबाईलमधल्या त्या रेकॉर्डिंग्स म्हणजेच प्लेअरमधनं रेकॉर्डिंग्स ती ऐकायला सुरुवात करते. तर तिथे अर्णवची आणि राकेशची शेवटची रेकॉर्डिंग असते आणि हे सगळं ती ऐकायला लागते की अर्णव त्याला जेव्हा गाडी देत नव्हता, म्हणजेच त्याला बसने जायला सांगत होता, तुझी लायकीच ती आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची, आणि ते सगळं आता त्याने रेकॉर्ड करून ठेवलेलं त्याच्यामध्ये ऐकायला येत असतं. तेवढ्यातच आता अर्णव हे सगळं बोलत असताना तो म्हणतो की ओ आय सी, म्हणजे मी पण पाहिलं होतं मिस इंदोर हे, की असंही करतात पुन्हा मेमरी येण्यासाठी. तेव्हा मग आता ईश्वरी विचार करत असते की नक्की असं असेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो आपण एक काम करूया, मला असं वाटतं ना मेमरी परत खरंच आणण्याची गरज आहे, ती पण तुझी. आता मला असं वाटतं की तुझ्या डोक्यावरती हा जर बॉल मारला गेला ना तरी तुझ्या डोक्यामधली मेमरी जी परत येईल, कारण तुझं डोकं हे ठिकाणावर नाही आहे सध्या, त्यामुळे तुझं डोकं अगोदर आपण ठिकाणावर आणूया. ईश्वरी म्हणते की सर थांबा, असं काही करू नका. परंतु इथे तो ऐकत नसतो, त्यांची मस्ती सुरू असते. अंजलीने आता सगळ्या काही रेकॉर्डिंग्स ऐकलेल्या असतात आणि राकेशची आणि अर्णवचीच त्यात रेकॉर्डिंग असते, त्यामुळे तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणते की नाही, काही झालं ना तरीही मी आता अर्णवला सोडणार नाही आहे. हे जे सगळं तो काही वागतोय ना त्याला मी अजिबातच माफ करणार नाही आहे. हे सगळं तो अंजाशी चुकीचं वागला आहे म्हणून सगळं घडलं आहे. याने जर गाडी दिली असती तर असं घडलं नसतं. आता अर्णव हा ईश्वरीला बॉल मारायला जाणार, तेवढ्यात ईश्वरी दरवाजा उघडते त्यांच्या रूमचा आणि बाहेर पडते आणि तो बॉल सरळ त्यांच्या गॅलरीमधून राकेशच्या खाली डोक्यावर येऊन जोरात आदळतो आणि जोरात इतका बॉल लागतो की त्याच्या जखमेवर खूप मोठ्याने त्याला ओरडायला होतं. आई गं असं तो ओरडायला लागतो. तेवढ्यात अंजली समोरून येते आणि म्हणते की काय हो, हे काय झालं. तेव्हा वल्लरी आणि आजी येते. जावई बापू काय झालं, तुम्ही इतके जोरात का ओरडलात. राकेश म्हणतो की काय माहिती, माझ्या डोक्याला जोरात बॉल लागला. तेव्हा आजी म्हणते की हा बॉल इथे असा कसा आला. तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव दोघंही खाली येतात धावत. अर्णव म्हणतो की आय एम सो सॉरी जीजू, ॲक्च्युली तो बॉल चुकून लागला होता. आणि अंजली म्हणते की चुकून कसं काय लागला गेला तो बॉल, आणि तो बॉल तुमच्याच रूममधून खाली पडला, मग हे सगळं तू मुद्दाम केलं असशील ना. तेव्हा मग तो म्हणतो नाही ताई आय एम व्हेरी सॉरी, हे मी चुकून केलं आहे, मुद्दाम नाही केलं आहे. तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघा मॅडम, जरा प्लीज तुम्ही शांत व्हा. ते मुद्दाम का करतील हे सगळं, त्यांनी मुद्दाम नसेल केलं. तेव्हा अंजली म्हणते की नाही, मी आता ना काही ऐकून घेणार नाही. मला माहिती आहे
राकेशच्या बाबतीत ना तुमच्या मनामध्ये नेहमीच काहीतरी अडी राहिलेली आहे. प्रत्येक वेळेला माझा नवरा तुम्हाला खुपतो म्हणून हे सगळं झालं आहे. तेव्हा मग वल्लरी म्हणते की आता मध्येच काय झाले अंजली तुझं? तेव्हा अंजली म्हणते की हो, मध्येच नाही, हे खरंच मला पहिल्यापासून जाणवतं आहे. हे जे काही चाललं आहे ना, या दोघांनाही ना माझे राजेश खुपतात आणि बघ त्याचा पुरावा म्हणून मी सगळ्यांना दाखवते. त्या दिवशी जो काही अपघात झाला ना तो याच्यामुळेच झाला. याने जर यांना गाडी दिली असती ना जायला तर आज असा अपघात घडला नसता. यांना टेम्पोने उडवलं ते सगळं फक्त ना चिंटूमुळे झालं आहे असं वाटतं मला. तेव्हा आता आजी म्हणते की अगं अंजली उगीचच काहीतरी काय परळतेस तू? वल्लरी पण म्हणते की हो अंजली, अगं असा का विचार करतेस? तेव्हा ती म्हणते की मी विचार नुसताच करत नाही आहे, त्याच्याबद्दलचा पुरावा आहे माझ्याकडे आणि तो पुरावा दाखवल्यानंतर तुम्हाला बरोबर समजेल की मी असं का बोलते ते. तेवढ्यातच मग आता ईश्वरी ते बघायला लागते आणि राकेशच्या फोनमध्ये ते रेकॉर्डिंग वाचतं. ते म्हणजे की अर्णवकडे तो गाडी मागत होता. माझं एक महत्त्वाचं काम आहे, परंतु तरीही अर्णव गाडी देत नव्हता. ती म्हणते बघितलं, तू आज हे केलं नसतंस तर कदाचित आज हे ना यांच्यावर ही वेळ आली नसती. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई अगं खरंच याचा अर्थ असा नाही आहे की मीच हे घडवून आणलं आहे सगळं. आणि एखादी व्यक्ती जर यामागचे सगळे रेकॉर्डिंग्स असे रेकॉर्ड करून ठेवत असतील कन्व्हर्सेशन तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा अंजली म्हणते की नाही, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की मीच यांना सांगितलं होतं सगळं काही रेकॉर्ड करून ठेवायला. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट? मग ती म्हणते की हो, मीच सांगितलं होतं, कारण जेव्हा आम्ही पुन्हा या घरामध्ये आलो ना त्यावेळेला ते सगळं काही कसं घडलं पाहिजे किंवा पुन्हा कधीही तुम्ही दोघांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप लावू नयेत ना, याच्यासाठी मी हे त्यांना सांगितलं होतं. आता मात्र राकेशला टेन्शन यायला लागतं, नेमकं काय? तेव्हा अंजली म्हणते की अहो तुम्ही प्रत्येक गोष्टीत रेकॉर्डिंग करून ठेवा, कारण की किती काय झालं ना तरी ईश्वरी आणि अर्णव तुमच्यावर आरोप घेण्याचे थांबणार नाही आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की जाऊ दे ना, रोजचंच आहे ना, आणि हे सगळं मी रोजचंच कशाला ऐकू मरू दे, मी इग्नोर करतो. तेव्हा ती म्हणते म्हणजे ईश्वरी अर्णव रोज तुमचा अपमान करतात ना, म्हणून तुम्ही असं बोललात ना पटकन? तेव्हा मग ती म्हणते की बोला बोला. तेव्हा तो म्हणतो की प्लीज अगं अंजली जाऊ दे आता. मग ती म्हणते की आता ना मी तुमचं काही ऐकून घेणार नाही आहे. तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही ना आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे त्यांच्यामधलं आणि तुमच्यामधलं प्रत्येक कन्व्हर्सेशन मला रेकॉर्ड करून ठेवायचं, जेणेकरून कुठलाही पुरावा ते तुमच्यावर उलटण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तुमच्याकडे काहीतरी पुरावा राहील. माझी शपथ आहे तुम्हाला, असं म्हणून तिने त्याला ते काम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की नाही मॅडम, खरंच सॉरी ना, मला ना हे सगळं काहीच आठवत नाही आहे, तुम्ही नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा मग अंजली म्हणते की नाही, तुम्हाला नसेल आठवत पण मला आठवते, म्हणूनच त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार हे केलं होतं. आणि चिंटू, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे, तू केलंस ना त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. यांचा अपघात जर त्या दिवशी तू गाडी दिली असतीस तर असं झालं नसतं. मला तरी वाटतंय चिंटू, हा अपघात घडवण्यामागे ना तुझाच हात होता, तूच मुद्दाम हे सगळं घडवून आणलं होतंस. हो ना, तुझाच हात होता ना, प्रत्येक वेळेला तुला हे नजरेत खुपत होते म्हणून तू हे घडवून आणलं होतंस ना. तेव्हा आता आजी मात्र खूप चिडते. बस कर अंजली, काय चाललंय काय तुझं? अगं तुला बोलायला दिलं म्हणून काही पण बोलशील का? तुला चिंटूवर आरोप करताना काहीच कसं वाटलं नाही? अगं एवढंच ओळखलंस का तू आपल्या भावाला? इतका मोठा आरोप कसा करू शकलीस तू त्याच्यावरती? खूप चुकीचं वागतेस तू अंजली. गेले कित्येक दिवस मी बघते पण मी काही बोलली नाही, पण आज मात्र पाणी डोक्यावरून गेलं आहे. त्यामुळे उगीचच तू काही बोलशील आणि मी काही ऐकून घेईल असं होणार नाही. मी जिवंत आहे अजून, आणि उगीचच चुकीचं काही बोलू नकोस त्याच्याबद्दल. तो असं तरी कसं शकतो, तुला वाटतंय का? तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, मला यामधलं काहीच माहिती नाही आहे मॅडम, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की तुम्ही या अर्णव साहेबांसारख्या देव माणसावरती उगीचच अविश्वास दाखवताय. हे जसे आहेत ना, एवढं मला लक्षात येते की तो माणूस कधीही असं चुकीचं वागू शकत नाही. खरंच खूप चांगले आहेत ते, असं स्वतः तो बोलून दाखवतो. नंतर ईश्वरीलाही ते ऐकून धक्का बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली ही घरी असते आणि ईश्वरी देवळात चाललेली असताना समोरून राम जन्मोत्सवाची पालखी येत असते आणि श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत जयघोष करत ते चाललेले असतात. तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष एका बाबांजवळ जातं आणि त्यांना तिचा धक्का लागतो. त्यामुळे ती सॉरी बाबा माफ करा असं म्हणते, परंतु ईश्वरी विचार करते की यांना ना मी कुठेतरी पाहिलेलं होतं. म्हणून ईश्वरी त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते की बाबा, तुम्हाला मी कुठेतरी पाहिले. तेव्हा मग तो म्हणतो की हो अगं, तुम्ही काय मी काय, आपण सगळी त्यांचीच लेकरं आहोत आणि आपलेच ते मायबाप आहेत असं म्हणून आता तिच्या हातात ते एक फूल देतात आणि नंतर आनंदाने समोरून निघून जात असतात. ईश्वरीच्या डोक्यात तरीही विचार चालूच असतात, नेमकं हे कोण होते आणि यांना मी कुठे पाहिलं होतं. ईश्वरी आता पुढे जाऊन विचार करते की हे कुठे होते आणि कुठे नेमकं पाहिलं होतं. तेव्हा तिला आठवतं की अर्णवचे बाबा म्हणजेच तिला आईचा फोटो आठवतो, त्यामध्ये हे होते.
मग आता ईश्वरी विचार करते की यांना मी कुठेतरी पाहिले, म्हणजे हे अर्णवचे बाबा आहेत. नक्कीच काहीतरी झालेलं माझ्या लक्षात येते. त्यामुळे आता ईश्वरीला काही गोष्टी क्लिअर होतात. अर्णव सरांचे बाबा अजूनही जिवंत आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.